नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. चांगलेच भाग व्यापलेले आहेत पावसानं. तर आता कोणत्या भागात जोरदार पाऊस राहील, येत्या 2 ते 3 तासात चांगलं आगमन देखील होणार आहे. सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. फक्त सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. तसेच करमाळा, दोंड, जामखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्या पाहायला गेलं तर जामखेड, कर्जतच्या भागात पाऊस सुरू आहे, परंतु सर्वत्र नाही आहे. कर्जत, दोंडच्या भागात, करमाळ्याच्या भागात जे आहे ते ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची सुरुवात आहे. तर अकलूज, इंदापूर या ठिकाणी देखील तीव्र ढग आपल्याला पाहायला मिळत आहे. हा ढग जे आहे ते आपल्याला पुढे जाऊन इकडे पिल्लव, वडोज, इकडे मायनी, सांगोला या ठिकाणी मुसळधार पाऊस देईल अशी शक्यता दिसून येत आहे. तसेच बीड, केजच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. इकडे परतूर, अंबडचा भाग असेल, जालना, संभाजीनगर, गंगापूर, बेंगलोर, पाथर्डी मुसळधार पावसाचे आगमन राहील. तसेच इकडे परळी, परभणीमध्ये देखील, अहमदपूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागात देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. हा पाऊस मुसळधार राहणार आहे, काही ठिकाणी मध्यम देखील राहू शकतो अशी स्थिती दिसून येत आहे. तसेच जर पाहायला गेलं तर इकडे पुण्याचा भाग आहे. लवासा, रोहा, गोरेगाव, पाथर्ड, वाई, खेड, सातारा, चिपळूण, वडूज, पैठण, कराड, माखजन, विटा, इस्लामपूर, साखरपा, कडोली या भागात कोल्हापूरचा मध्यम ते जोरदार पाऊस राहील. तसेच इकडे पाहायला गेलं नाशिकच्या भागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे यवतमाळ, वर्धाच्या भागात, नागपूर, कोंडली, आर्वी, अमरावती, अकोला, अकोट, अचलपूर या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर काय बदल झाला तर अपडेट दिली जाईल. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.